मिळतोय म्हणजे उद्या नाही भेटलं तरी चालेल मला असं वाटतंय। तर चला घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिथे दोन हौशी संघ आहेत। एटोकोली तालुक्यात वरचे धुमधडाका मोरकरवाडी माझा परम मित्र राकेश पाटील अहोरात्र मेहनत करून या पंचकृषी क्रिकेट संघटनेसाठी मोलाचं सहकार्य करणारा संतोष पाटील मचिंद्र ठाकूर। चला आपण जेवण वाढण्यासाठी जायचं आहे। तर घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिथे रंगत चढलेले क्रिकेट या खेळाला 18 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा किती जोडल्या जातील समोर आहे निवृत्ती माली। त्यांचा सामना करेल विक्रांत नन्ना आला पट्ट्यात नेणार सीमारेषा पार। हो पहिल्या चेंडूवर प्रार केलेला आहे काय होते पाहूया। आणि पहिला चेंडू सीमारेषा पार हवाई फायर सिक्सर धावा आणि चंद्रकांत पाटील घोडबंदर जिथे कमी तिथे आम्ही आणि संगीताची आवड खरंच मान सन्मान कोणताही लागत नाही ते म्हणतात। पांडुरंगाचं नामस्मरण झालं पाहिजे आणि येते कॅच खाली निवृत्ती माली आलं होतं सुवर्ण चान्स होतं सुंदर येथे गोलंदाजी करताना दिसत आहे निवृत्ती माली। नाना सारख्या हार्ड हिटर फलंदाजीला रोखण्यात यश येते। दोन चेंडू 7 धावा 2 चेंडूवर 7 धावा खर्च केलेले निवृत्ती माली। अतिशय सुंदर गोलंदाजी मला वाटते सीमारेषा जवळ जर प्लेयर राहिले तर कॅच नक्कीच होईल कारण स्लोवर डिलिव्हरी करतात निवृत्ती माली। हो अचूक चेंडूवर गोलंदाजी करताना दिसत आहे निवृत्ती माली। पहा 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 निवृत्ती मालीकडे पहा गोलंदाजी करताना पहा प्रत्येक चेंडू अचूक चेंडूवर गोलंदाजी करत आहे निवृत्ती माली। पुढे येणारा गोलंदाज असणार आहे जयेश माली बबल्या दीपक म्हात्रे। थोडीशी दुखापत झाल्यानंतर सुद्धा आपल्या संघासाठी गावासाठी आनंद घेण्यासाठी पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये खेळताना दिसत आहेत। हाफ ट्रॅकर चेंडू निवृत्ती माली नाना काही समाचार घेऊ शकला नाही आणि येथे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा झालेली आहे। येथे यश आलेले आहे रोखण्यात। सर आपण पाहायला गेलं तर 501 रुपयाचं आर्थिक रुपया मदत मात्र पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी आलेले आहे। आदरणीय प्रकाश आनंद पवार नायब तहसीलदार जनवली यांच्याकडून त्यांचं मनापासून अगदी आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद। चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार अगदी स्लॉट मध्ये होता बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय बॉल चालले सारे गमपा धनी 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 साकर येते मात्र खन 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 आवाज करणारा नन्ना यांच्या बॅट मधून शानदार रुबाबदार बहारदार षटकार। रुपेश पाटील साहेब ज्यांचा आवाज आपण नवी मुंबई घनसोली ठाणे अंधेरी नव्हे तर साताऱ्यापर्यंत ज्याच्या आवाजाची मद्दल आहे ज्याची YouTube लाईव्ह पाहण्यासाठी हजारो फॉलोअर प्रतीक्षा करतात असे रुपेश पाटील आमचे जनवलीचे मान सन्मान समालोचक यांचा येथे आपल्याला वारंवार आवाज ऐकायला मिळतोय। हो प्रत्येक चेंडू प्रहार करताना दिसत आहे। येथे पाहूया काय होते। आला बॅटीच्या खाली पाठवलेला आहे दीपक याच्या प्लॉट मध्ये पाठवले आला धाव संख्या झालेली आहे ती 22 तब्बल 22 धावांची मद्दल मारलेली आहे नन्ना यांनी। महेश आपण पाहायला गेलं तर आता किती सुरेश आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे फडकेबाजी पाहता तुम्ही पाहायला गेलात ना तर फ्रीज मालिकावीरासाठी आपण ठेवण्यात आलेला आहे। अगदी शेतातील सामने आणि आम्ही कौतुक करू आणि आभार व्यक्त करू समर्थ लाईव्ह टेनिस समर्थ लाईव्ह इव्हेंट्स ज्या पद्धतीने आपण एवढेपर्यंतचा प्रवास केला आणि आज लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही आम्हाला देता तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत। आणि त्याचबरोबर मालिकावीर प्रथमतःच आपण पाहतोय फ्रीज आलेले आहे अगदी 15-20 हजार रुपयाचं मालिकावीराचं वस्तू या शेतातील सामन्यांसाठी येत असताना पाहायला गेलं तर आहे। त्याच्यामुळे तुम्हाला चांगला क्रिकेट प्रत्येक खेळाडूंकडून मात्र खेळताना पाहायला मिळेल हे वैशिष्ट्य पाहायला मिळतोय। त्यासाठी मात्र सर्व उत्कृष्ट क्रिकेट आतापर्यंतचा प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल।
खरंच रुपेश पाटील येते मात्र बक्षिसांची खैरात म्हणण्यापेक्षा येते माणुसकीची लयलूट आहे. आपल्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन किंवा काहीतरी प्रेरणा देण्यासाठी प्रत्येक जण आपल्या खिशाला झीज घेत असतो, आपल्या तिजोरीची कुठेतरी चावी सरकवत असतो आणि आपल्या मुलांसाठी आर्थिक सहाय्य देत असतो. आणि इथे तुम्ही बघलत की गोड पान चॉकलेट कोण देतोय, तर मी तुम्हाला प्रश्न करतोय, तुम्हीच सांगायचं आहे की ही कोणाची रामाशेठ ठाकूर घराणा आणि म्हटल्यानंतर हा मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये नाही, त्याचबरोबर ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारी मात्र हा घराणा आहे. त्यापैकी आमचे नागेश बापू सर्वांचे लाडके बापू म्हणून ओळखले जातात आणि नागेश बापू यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बापू आणि त्याचबरोबर त्याच घराण्यातील आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात आदरणीय गंगाधर ठाकूर साहेब, मग संजयजी ठाकूर साहेब असतील, त्यांच्याकडनं मोठं सहकार्य मात्र या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी लाभलेलं आहे. प्रत्येकाचा आभार इथे व्यक्त केले जातील. रुपेश पाटील, आपण टीव्हीला पहिले जाहिरात पाहायचो पान मसाला पान बनारस, तर ही चॉकलेट विनामूल्य वाटत असतात आमचे नागेश बापू. आपल्याला खरे महाराजांची आठवण करून देतात. खरे महाराज आम्ही लहान असताना ह्या गल्लीतून त्या गल्लीतून हात पुढे करायचो, आम्ही यांनी पाया पडायचो, लगेच चॉकलेट द्यायचे, गोळी द्यायचे. तसंच हे नागेश बापू पण इथे पाया पडायला लागत नाही, त्या मनाच्या अंतःकरणापासून त्यांना हार्दिक हार्दिक ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती अशी ठणठणीत राहून आम्हाला चॉकलेट मुखात पडो. कंटिन्यू रुपेश सर. हॅलो, येथे लांब लचक नो बॉल, लांब लचक हाईट प्रमाणे नो बॉलची येथे पहिला चेंडू नो बॉल फेकलेला आहे तो बबल्याने. तेज 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 फ्री हिटची संधी समोर आहे. आदेश पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न, हुशार दक्ष कीपर दीपक मात्रे. पहा खेळाची आवड, खेळाची आवड. दीपक मात्रे यांना इंजर्ड असले तरी आम्ही खेळणार आणि आम्ही काट्या कुट्यातून खेळून पुढे जाणार. संधी प्राप्त झालेले पाहूया. येते तीन फिल्डर बॉल चेंडू खाली आणि येते जयेश माली यांनी चांगलं येते सूझबूझ दाखवलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो जयेश माली यांच्या माध्यमातून. अनेक क्षेत्रांमध्ये जयेश माली यांची कामगिरी आपण चांगली राहिलेली पाहायला मिळतात. मग नोकरी करताना मग तुम्ही अनेक व्यवसायही त्यांना पण करताना पाहतो. कधी गणपतीचा व्यवसाय करताना पाहायला मिळतो, कधी सुकी मच्छीचं दर्शन करताना पाहायला मिळतात, कधी ओली मच्छीचं मात्र इथून मात्र व्यवसाय करताना पाहायला मिळतात. आणि खास करून चिंबोरी तुम्हाला खेकडे कुठे मिळत नसेल तर जयेश माली यांच्याकडे हमखास मिळणारे एकमेव नाव म्हणजे जयेश माली. त्यांना क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात आपल्याला इथे. पुन्हा एकदा संधी प्राप्त करून दिली होती नाना याला, पण त्याला काही संधीचं सोनं करता आलं नाही. खरंच येथे बबल्या मात्र सोने पे सुहागा अशी बॉलिंग करत आहे. प्रत्येक चेंडू मारण्यासारखा मिळत आहे, पण त्याचा काम चांगला पुरेपूर समाचार घेता आला नाही नाना याला. आणि येथे एक धावेवर समाधान मानलेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे ती 25. पाहूया बबल्या येथे भरकटलेली गोलंदाजी करताना दिसत आहे. बोरकरवाडी संघातून मंगेश, त्याला प्रेमाने बबल्या थकले म्हणतात पण मंगेश नाव आहे. उंचीप्रमाणे मात्र इथे काही आपल्याला गोलंदाजी करताना दिसत नाही. हाफ ट्रॅकर चेंडू येथे मात्र चांगला समाचार घेतला आदेश भोईर यांनी. जयेश माली यांना चकमा देत चेंडू महेश माली यांच्याकडनं. मंथन माली चेंडू खाली. माली माली परिवारांचा भरणा असलेला हा संघ. जयेश माली डिलिव्हर बॉय, प्रत्येक वस्तूची डिलिव्हरी करताना दिसेल असे जयेश माली. प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी करताना जयेश माली. पाहूया गोलंदाज मॅच महाकाली लाखोले आणि जीवदानी पैरांकरवाडी दोन्ही कॅप्टनने विनंती करेन टॉस साठी या. चेंडू खाली मंथन पनवेलहून प्रत्येक रविवार शनिवार खेळण्यासाठी येतो, पण क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करताना मला दिसत नाही. मंथन ही कॅच तुला होती पण कॅच ड्रॉप झालेली आहे. पाहूया आता मात्र समोर आलेले घणाघाती प्रहार करणारा नन्ना विक्रांत बाहुबली तामची बंदर. हो, फक्त चेंडूला सन्मान 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 दिलेला आहे. आणि चेंडू खाली राजेंद्र माली. षटक समाप्तीची घोषणा असेल का? कंप्लीट. षटक समाप्तीची घोषणा प्रशांत दक्ष हुशार पंच, तर आमचे उपाध्यक्ष अजयजी भोईर हे सुद्धा पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. पिवली जर्सी परिधान करून आमचे पंच
पाणी आल्यानंतर बेडकं जशी पिवली होऊन ड्राव ड्राव उड्या मारत असतात, आकंठात प्रयत्न करत असतात, त्याप्रमाणे आमचे प्रत्येक पंच दक्ष हुशार चाणक्य. निलेश पाटील यायचं आहे आपण इकडे. आपण पाहायला गेलं तर विनोद ठाकूर यांचं इथे शुभागमन मात्र झालेलं आपण पाहतो क्रिकेटसाठी आणि त्यांचंही आपण इथे सहर्ष स्वागत करत आहोत. या विनोद सरांना विनंती करेन आपण यायचं. विनोद रामचंद्र ठाकूर यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. विकास ठाकूर आपण पाहायला गेलं तर अगदी त्यांचंही नेहमी सातत्याने मात्र पंचकृषीसाठी योगदान राहिलेलं आहे. तर मी विनोद रामचंद्र ठाकूर यांना विनंती करेन की आपण इथे मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर इथे आलेल्या सर्वच रवींद्र पाटील आमचे असे जनवले गावाचे त्यांनाही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पंचकृषीतील अनेक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांनाच आम्ही विनंती करू, ही स्पर्धा आपली स्वतःची आहे, सर्वांची आहे. मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. ज्ञानेश्वर भोईर आमचे असतील यांना मी विनंती करेन इथे यायचं आहे. हॅलो, शेवटले षटक घेऊन जयेश माली पाहूया. शेवटले षटक घेऊन हो पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. आला पट्ट्यात नेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सिक्सर. पंचक्रोशीतील प्रत्येक गावामध्ये जर गावात 36 धावसंख्या झालेली आहे. प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बॅक टू क्रिकेट जाऊया तिथे. येथे शेवटले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झालेली आहे ती 36. मी म्हटलं होतं आलं पट्ट्यात तर नेणार सीमारेषा पार. दमखम दाखवणारा हा खेळाडू होईल का? फ्रीजला गवसणी घालणार का? मालिकावीर ठरणार का हा खेळाडू? प्रत्येकाच्या नजरा असतील त्या रेफ्रिजरेटर एलईडी टीव्हीवर. तर येते बक्षिसांची खैरात पाहूया. विक्रांत यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत असे षटकारांची आकसबाजी होईल का आणि फ्रीज पर्यंत पोहोचू शकेल का? एका बाजूला आहे सच्चू म्हात्रे, विक्रांत पाहूया प्रज्योत ठाकूर, मंदार ठाकूर, जयश्माली. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न. येथे काय होतोय? अजयजी भोईर यांनी सोयरा चेंडू ठरवलेला आहे. अवंतर चेंडू येथे जयश्माली यांचं मात्र येथे लेन तुटलेले आहे. पहिल्या चेंडूवर 6 खाल्यानंतर कमबॅक करेल का जयश्माली? पाहूया. जयश्माली यांच्या हातात चेंडू. शेवटले षटक घेऊन जयश्माली. समोर आहे विक्रांत. हो आता मात्र अचूक चेंडू गोलंदाजी करताना दिसत आहे. जयश्माली कमबॅक केलेलं आहे, रोखून ठेवलेलं आहे. नन्ना याला नन्ना कन्फ्युज झालेला आहे. आता करेल का नन्ना? चुकी करेल का? प्रार उडेल का कॅच? पाहूया. नन्नाने आता मात्र रणशृंगार फुंकलेला आहे. हो हुक केलेला आहे लेगच्या दिशेने. काय होतंय ते? टप 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 करीत चेंडू जात आहे सीमा रेषा पार. चौकार. धावा येतील. धावसंख्या झालेली आहे ती 41. धावफलक हालत आहे, डुलत आहे, सजत आहे चित्ताच्या वेगाने, हार्नीच्या गतीने. धावसंख्या झालेली आहे ती 41. हो स्लोवर डिलिव्हरी, फसवी डिलिव्हरी. समजू शकले नाही नन्ना. येथे नन्ना थोडा इंजर्ड झालेला आहे. महेश ठाकूर पाहायला गेलं तर चांगला प्रतिसाद महिलांचाही सुद्धा राहिला गेलेला आहे. सौभाग्यवती रेश्मा रामकृष्ण ठाकूर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोर्जे यांचे इथे आगमन मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर सौभाग्यवती राजश्री दीपक ठाकूर यांचे इथे मात्र शुभागमन झाले आणि त्यांच्याबरोबर आमच्या प्रदीपानांच्या सौभाग्यवती आदरणीय वनिता प्रदीप ठाकूर यांचे शुभागमन आणि अजिंक्य भोईर
पंचक्रोशीतील स्टार खेळाडू त्यांची ओळख आपल्याला राहिले गेलेले आहे. त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती रेखा नारायण भोईर यांचे इथे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमच्या शंकर अण्णांच्या सौभाग्यवती पार्वती शंकर पाटील यांचे शुभ आगमन झाले. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आणि आमचे आज सकाळपासून ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतात महेश ठाकूर यांच्या सौभाग्यवती सारिकाताई महेश ठाकूर भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते त्यांचे करूया सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. महेश ठाकूर सर. हॅलो हो इथे काय होतोय सीमा रेषा पार हवाई फायर सिक्सर सूचना महत्वाची सूचना आग्रहाचा निमंत्रण आग्रहाची विनंती सर्वाई जेवणासाठी जायचं आहे. चला तर रसिक प्रेमी क्रिकेट दर्जी खेळाडू जे खेळत नाही त्यांनी सर्वाई जेवणाकडे जायचं आहे. टॉस उडवण्यासाठी यायचंय. टॉस उडवण्यासाठी सन्माननीय माननीय प्रकाश अनंत पवार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस उडवण्यात येईल. चला टॉस उडवायला जायचंय. महाकाली लाखोले वर्षे जीवदानी पैरणकरवाडी नाणेफेकीचं कौल होणार आहे. स्टार खेळाडू मंदार दीपक ठाकूर हे पाहत आहे फ्रीज कडे आणि फ्रीज कडे पाहता पाहता टीव्ही कडे पण पाहून गेलं. ती नाहीतर ही नाहीतर ती नेणार तर नेणार फ्रीजच नेणार जवळ पडणार टेम्पोचा भाडा नाही आम्ही उचलून नेणार. तर या फ्रीज कडे बरेच जणांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर कोणाची नजर या फ्रीज वरून उतरवायची ते येणारा उद्याचाच दिवस ठरवणार आहे. निलेश पाटील कुठे असतील तर लगेच यायचंय. निलेश पाटील निलेश सुदाम पाटील यांना विनंती करेन. सर मी विनंती करेन इथे आमच्या श्री राम मारुती माईस सर हॅलो यांना विनंती करेन की 12 चेंडू 40 धावा वन मॅन आर्मी एटकोली तामशी बंदर संघाचा घणाघाती प्रहार करणारा नाना विक्रांत भोईर. दमदार खेळी दणदणीत खेळी खणखणीत धावांचा पाऊस पडलाय. सर टॉस घेता जाईल उत्कृष्ट मृदुंगमणी राम मारुती माईस सरांच्या शुभ हस्ते. छापा इथे कॉल केला पैरांकरवाडीनं आणि आलेला आहे गाठा. पराभूत झालात. आता मात्र हा सामना खूप क्रुशल आहे तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि ह्या जिंकण्याचा परिपूर्ण तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. येथे 3 षटकांचा खेळ असेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. किती धावांपर्यंत पैरांकरवाडीला थांबवलं जाईल? नक्कीच 15 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. अगदीच पाहिलं गेलं तर ऋषी काय म्हणशील 15 धावांपर्यंत तुमच्या फलंदाजांची फलंदाजी पाहता किती धावा जमवल्या जातील प्रथमतः फलंदाजी करत असताना? 30+. थँक्यू. दोन्ही मी कॅप्टनना शुभेच्छा इथे मात्र दिन आणि आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे आणि विनंती करेन चला इथून टॉस लागलाय महाकाली लाखोले या संघाबरोबर. स्कोरर आपण नोट डाऊन करा आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय त्याने घेण्यात आलेला आहे. तर मी विनंती करेन चला इथून सामना लगेच चालू करायचा आहे. आपण सामना पाहतोय एटकोली तामशी बंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय बोरकरवाडी. निलेश पाटील कृपया आपण कुठे असाल तर आमच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. निलेश पाटील जनवली. आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः इथून बॅटिंग इथे मात्र केली होती एटकोली तामशी बंदर या संघानं आणि धावा जमवल्या होत्या 50. अर्धशतकी केली. आजच्या दिवसांमधील हायस्ट स्कोर कदाचित असावा मला वाटतं हा. आणि एटकोली तामशी बंदर आणि मात्र इथून नन्ना अर्थातच ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर किरण पवार ज्याला मात्र आपण उपमा देतो वन हँड षटकार मारण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे तो नन्ना मात्र पाहायला गेला तर ज्याच्या बॅटमधून मात्र आले आहेत. 12 बॉलमध्ये 40 धावांची बहारदार केली. म्हणजे फ्रीजच्या अग्रिकोली तुमचं स्वप्न साकार होईल बहुतेक. बॉल द्यायचा आहे चला.
2 बॉल दिलेले आहेत, नवीनच दिलेले आहेत. त्याचबरोबर मी चालेल. चला इथून जेवणासाठी सगळ्यांनी जायचंय. कृपया कोणी भोजनाचं बाकी असेल त्यांनी कृपया जायचं आहे. आपण सगळ्या आमच्या पंचक्रोशीतील सर्वच जे भोजन बनवण्यासाठी ओळखले जातात त्या आचार्यांच्या हातातून मात्र हा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या सगळे ज्या मात्र भगिनी आहेत त्यांनाही विनंती करू आपण की आपण सगळ्यांनी मात्र जेवण वाढण्यासाठी आणि जेवणासाठी सुद्धा जायचं आहे. कॅमेरासाठी मी तुला चांगला माणूस देतो. कॅमेरावाला समजलं का? फालतू माणूस कोण पण देणार ऑपरेट करणार. कॅमेरावाला ज्याचा कॅमेरा जर आहे त्याचं मग तुम्ही जाऊन या पहिल्यांदा मग त्यांना असं करा. कॅमेरासाठी पाठवा. सागेमान लेट्स आणि तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचपर्यंत आपण पाहायला गेलं तर हॅलो. धन्यवाद रुपेश पाटील. तर सामना रंगतोय तो बोरकरवाडी विपक्ष एटकोली तामशी बंदर. तर तामशी बंदर संघानं 49 धावा जमून 50 धावांचं लक्ष्य, अर्धशतक म्हणजे 50 धावांचं लक्ष्य ठेवलंय ते बोरकरवाडी संघाला. विक्रांत पहिलाच गोलंदाज आणि सलामीची जोडी ती दीपक आणि विनायक अशी ही जोडी. तर दुसऱ्या बाजूला पहिलाच गोलंदाज विक्रांत, पहिला चेंडू वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव जोडली गेली. तदनंतर दुसरा चेंडू म्हणजे पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा, एकूण धाव संख्या पोहोचते ती 3. पहिला षटक चालू विक्रांत यांच्या रूपानं. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा कवायत करताना पाहायला मिळतोय ती पंच अजय भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा खराब चेंडू, अवांतर धाव वाईटच्या रूपानं. धाव संख्या 4. इथे मात्र त्याचबरोबर निलेश आपण पाहिला गेलं तर जरुमरू पैरंकरवाडीचे अध्यक्ष मंडळाचे विनायक म्हात्रे, विनायक रामभाऊ म्हात्रे आणि खांदा कॉलनीमध्ये आपण पाहिला गेलं तर अगदी सॉलिड त्यांची वट आहे आणि त्यांचं इथे मात्र जरीमरू पैरंकरवाडी मधून संघ खेळताना पाहायला मिळते. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. वेलकम विनायक म्हात्रे सर, आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव. चेंडू मात्र पांच होते, चेंडू निर्धाव जाते. धावसंख्या विसवते ती 4. प्रति षटका मागे मला वाटतं 16.5चं रन रेट असेल बोरकरवाडी संघाला. आणि पहिलं षटक चालू, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑफच्या दिशेने कटवतोय. चेंडू एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण करतोय तो दीपक आणि विनायक ही जोडी. मोठे प्रहार करावे लागतील. प्रति षटका मागे 16.5चं रन रेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी साकारताना दिसतोय तो विक्रांत. एक बहारदार खेळी केली आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा सुंदर करताना पाहायला मिळतोय ती विक्रांत यांची. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र उंचावर मारला, चेंडू खाली मात्र आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. इथे मात्र महेश भोईर कुठेतरी चुकी करतोय, चुकीला माफी नाही. चेंडू जाते 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते ती 10. डबल फिगर 10 मध्ये
असाल तर आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. फोटोग्राफर विजय म्हात्रे, कॅमेरामन विजय म्हात्रे इथे जर आपण आला असाल तर आमच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू जाते 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. इथे मात्र 6 ने धावसंख्या वाढते. इथे 16 प्रति षटका मागे 16.5चा अवरेज असताना इथे मात्र फुल पाटीलचा संघ हारलेला आहे. इथे मात्र लाखाचं बक्षीस लावायला लागेल ते बोरखरवाडी संघाला, कारण बहादर खेळी दीपक म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळतोय इथे. त्याचबरोबर मी विनंती करेन की जेवणाचं कोण बाकी असेल, 2 संघ जे चालू संघ खेळायचे बाकी आहेत त्यांना सोडून सगळ्यांनी जेवणासाठी जायचं, कारण 2 वाजून 20 मिनिटांनी जेवण बंद करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर युट्यूब वाले इथं मी विजय म्हात्रे यांना विनंती करेन की आपण इथे असाल तर या, किंवा सुशांत पाटील कॅमेरा ऑपरेटिंग साठी आम्हाला एक दोघांपैकी कॅमेरामन पाहिजे, तर मी विनंती करेन की आपण लगेच आमच्या संपर्क साधा, जेणेकरून आपण भोजनासाठी युट्यूब वाल्यांना आपण इथे व्यवस्था करू शकतो. अनिल म्हात्रे उत्कृष्ट पेंटर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना विनंती करेन. मलेकरवाडीचे आमचे आदरणीय अनिल म्हात्रे मलेकरवाडी यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, अतिथी कक्षामध्ये यायचं. पंच एक बॉल बाकी असेल बघा काउंट करून. आमच्याकडे 5 चेंडू मिळतात. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू म्हणजे चांगला चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू वाईड म्हणजे एकच बॉल. ओके, पहिला डेड बॉल. ओके ओके ओके, धन्यवाद. ओके, धाव संख्या 16. पहिलं षटक संपतोय. धाव संख्या 16 प्रति षटकामागे 16.5चा रन रेट असताना इथे मात्र 16 धावा जाऊ मावल्यात त्या. पहिला चेंडू मात्र आदेश गोलंदाज, चेंडू मात्र पॉइंटला काढतोय तो विनायक मात्र पहिल्याच चेंडूचा सामना केलाय तो विनायक यानं. 1 धाव जोडली गेली. धाव संख्या 17. आदेश इथे मात्र नोटचा इशारा येतोय, फ्रीचा चान्स मिळतोय तो दीपक म्हात्रे याला आता मात्र चान्स मिळतोय तो फ्रीचा. धाव संख्या 18. इथे मात्र खतरा पोहोचला तो. इथे मात्र जोरदार प्रहार, चेंडू खाली प्रफुल्ल, परंतु फ्रीचा चान्स आहे, परंतु चेंडू आता मात्र टप 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 टप. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावसाठी प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण आणि इथे मात्र 4 धावा. सुरेख रनिंग पाहायला मिळाली ती दीपक म्हात्रे आणि विनायक ठाकूर यांच्या माध्यमातून. मला तर वाटतंय दीपक म्हात्रे याला थोडीशी दुखापत आहे, त्याच्यामुळे रनरचा वापर केला जातोय. धावसंख्या 4 ने वाढली 22. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आता मात्र तामशी बंदर संघाला, जिथे 2 धावा जोडल्या गेल्या इथे मात्र 4 धावा जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारलेला प्रहार, चेंडू खाली प्रफुल्ल भोईर. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारले जात नाही, परंतु 2 धावा नक्कीच जोडल्या गेल्या. 2 ने धाव संख्या वाढली ती 24. आदेश गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला दीपक म्हात्रे एक बहादर खेळी खेळतोय आपल्या संघासाठी. आज मात्र काहीतरी आपल्या संघासाठी करावं लागेल ते दीपक म्हात्रे याला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय एक लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. पंच प्रशांत म्हात्रे यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्या मात्र 25.
पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 27. इथे मात्र आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आदेश यांची. पुन्हा एकदा जोरदार प्रहार स्ट्रेट ड्राइव्ह करतोय. चेंडू खाली मात्र कोणताही प्रयत्न नाही. चेंडू जातोय टपटप करून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण करतोय तो दीपक म्हात्रे. इथे मात्र 2-2 धावांची खेळी साकारतोय तो दीपक. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते ती 29. आता मात्र शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 29. प्रति षटकामागे 16.5चा रन रेट. इथे मात्र जोरदार प्रहार लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि चेंडू निर्धारित जागेवर जातोय. पंच किती 2 आणि धावसंख्या 31. इथे मात्र षटक संपतोय. प्रति षटका मागे 16चा रन रेट 16.5चा रन रेट असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावा जमवल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये शाळेतून पाणी कृपया घेऊन जायचं तिथे. त्याचबरोबर सुशांत पाटील मंत्रीवाडी किंवा विजय म्हात्रे मंत्रीवाडी दोन्ही. विजय म्हात्रे कृपया कुठे असाल तर आमच्याबरोबर लगेच संपर्क साधायचा आहे. विजय म्हात्रे मंत्रीवाडी प्लीज. आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र हवेची बाजू असेल ती बोरकरवाडी संघाला. इथे मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहे तो दीपक आणि विनायक. ही जोडी मत काय कोणताही धोका नाही तो बोरकरवाडी संघाला. इथे मात्र कानमंत्र देताना निवृत्ती माली. समीकरण आहे ते 6 चेंडू 19 धावांचं. धावसंख्या पोहोचते ती 31. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा जोडल्या गेल्या. कोणताही धोका नाही तो बोरकरवाडी संघाला. धावसंख्या 31. आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे मात्र सलामीची जोडी आहे ती दीपक आणि विनायक. एक सुरेख खेळी परंतु आता मात्र समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 19 धावांचं. इथे मात्र आता मात्र सलामीला आहे तो विनायक. तर दुसऱ्या बाजूला दीपक महेश. तिसरा गोलंदाज महेश आणि पहिला चेंडू. पंचांकडून काय इशारा येतोय तर पंचांकडून फ्रीचा चान्स नक्कीच इथे येतोय तो नो बॉल चेंडू. आता मात्र समीकरण बदलतोय. 6 चेंडू 17 धावा. आता मात्र खतरा आहे कोणाला पाहायला मिळेल तो. इथे मात्र समीकरण इथे मात्र स्ट्रायकर चेंज होतोय तो. आता मात्र सलामीचा फलंदाज येतोय तो दीपक. महेश तिसरा गोलंदाज. इथे मात्र यष्टी उखळतोय आणि फ्रीचा चान्स होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटचा चान्स जाते तो 1+1 1+ आउट. इथे मात्र फीटचा चान्स होता. फीट होता चेंडू त्यामुळे कोणताही धोका नाही तो फलंदाजाला. इथे मात्र एक धाव जोडली गेली. दुसऱ्या धावेसाठी रनआउटच्या रूपाने बाद झाला तो विनायक. धावसंख्या 34.
5 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र जोरदार प्रहार. आता चेंडू जाते का आणि चेंडू जाते 1 बाउन्स चौकार. इथे मात्र जाते तो बोरकरवाडीच्या दिशेनं 4 धावांसाठी. धावसंख्या 38. चार चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मात्र सलामीचा फलंदाज आहे तो विना दीपक मात्र आतापर्यंत 9 चेंडू आणि 21 धावांची खेळी खेळतोय आपल्या संघासाठी. एक बहादार खेळी. आता मात्र कुठेतरी चिकू करतोय. क्षेत्ररक्षण मात्र चुकीने होतोय तामशी बंदर संघाकडून. इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या त्या दीपक म्हात्रे यानं. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण तामशी बंदर संघाकडून पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव जोडली गेली होती तिथे 2 धावा जोडल्या गेल्या आणि इथे मात्र स्ट्रायकरला पुन्हा एकदा दीपक याला चान्स मिळालाय. आता मात्र 3 चेंडू 10 धावा. आता मात्र जोरदार प्रहार. चेंडू एकदा पुन्हा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. आता मात्र समीकरण आहे ते 2 चेंडू आणि 8 धावा. सलामीचा फलंदाज आहे तो दीपक मात्र इथे डोक्याने वापर करावा लागेल तो दीपकला. पण दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज महेश. सुरेख गोलंदाजी मात्र आपले नियंत्रण ठेवलंय तो आपल्या गोलंदाजी. पहिला चेंडू नक्कीच खराब चेंडू टाकला होता. तदनंतर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती महेश ह्याची. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र चेंडूला इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय तो दीपक. सलामीचा फलंदाज बाद होतोय. इथे मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. सुरेख फलंदाजी नक्कीच टाळ्या वाजल्या गेल्या परंतु इथे मात्र समीकरण आहे ते 1 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र मंथन आणि इथे मात्र चेंडू जाते निर्धाव आणि इथे मात्र तामशी बंदर हा संघ विजयी होतोय.